आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया गणपती या शब्दाचा अर्थ व श्रेष्ठत्व आध्यात्मिक, सांसारिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून. कलियुगात गणपतीची आराधना ही शीघ्र फलदायी आहे. श्री गणपतीचे केवळ ग ह्या आद्याक्षरावरून देखील त्याची अनेक नावे आहेत. गणेश, गणाधीश, गजानन, गजमुख, गजशीर. यात आपण फक्त गणपती या नावाचा विचार करूया. गणपती हा शब्द जरी एक असला तरी त्यात 3 शब्द आहेत. गण, पती व सुरुवातीचे ग व शेवटचे ती हे अक्षर मिळून शब्द तयार होतो गती. गणपती हा शब्द मूळ परब्रह्म परमेश्वराचेच नाव दर्शवतो किंवा आहे. जसे की प्रत्येक ग्रंथाच्या रचनेच्या सुरुवातीस श्री गणेशाय नमः असे म्हटलेले असते. त्यानंतरच ग्रंथास किंवा अध्यायास, स्तोत्रास सुरुवात होते. संत श्रेष्ठ श्री रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकांची निर्मिती केली. त्यात प्रथम श्लोकाची सुरुवात आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. अर्थात ज्याच्यापासून निर्गुणाची, सगुणाची, 3 गुणांची सुरुवात झाली तो म्हणजेच गणाधीश किंवा गणपती. दोघांचाही अर्थ एकच आहे. आता गणपती ह्या अक्षरात जी 3 नावे आहेत किंवा शब्द आहेत त्यांचे अर्थ पाहूया. गण याचा अर्थ समूह, जसे की देवगण, मनुष्यगण होत. गणपती तर सर्वच गणांचा पती आहे. दुसरा शब्द आहे पती, म्हणजे मालक, स्वामी. सांसारिक दृष्टिकोनातून जरी विचार केला तरी प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्यावर आपले वर्चस्व, प्रभुत्व, स्वामित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद याचा उपयोग केला जातो. घरातील कर्ता पुरुष किंवा स्त्री ही घरातील व्यक्तींची म्हणजेच समूहाची पती, स्वामी असते. त्यानंतर समाज, राष्ट्र, देश इतकेच काय तर जगावरही आपले प्रभुत्व, स्वामित्व निर्माण करणारे या आधी देखील होऊन गेलेत, आताही आहेत व पुढेही होत राहतील. हे सर्वांसाठी एक शब्द वापरला जातो, तो म्हणजे मनुष्यगण. गणपती ह्या 2 शब्दांचा अर्थ पाहिल्यानंतर तिसरा शब्द आहे तो ह्या शब्दाचे सुरुवातीचे ग हे अक्षर व शेवटचे ती हे अक्षर आहे. ग हे अक्षर सुरुवात दर्शवते. जसे की संसारात शालेय विद्यार्थ्यास विचारले जाते, काय रे ग गणपतीचा ग शिकलास का, किंवा गमभन शिकलास का. आता काळ बदलला आहे. इंग्रजी भाषेचे वर्चस्व शिक्षणात आहे, पण त्यामुळे मराठी किंवा संस्कृत भाषेचे वर्चस्व कमी होते असे मुळीच नाही. मराठी व संस्कृत ह्या भाषा आपले वर्चस्व टिकवून आहेतच. ती हे अक्षर शेवट दर्शवते. जसे की अंती मोक्षपदा नेले किंवा इहलोकी सुख भोगून अंती मोक्षपदास प्राप्त झाला असे म्हटले जाते. जीवनात जर गती असेल तरच प्रगती होते. यात प्र हे अक्षर दुसरे क्षेत्र दर्शवते. जसे जीवनात प्रगती म्हणजे शिक्षणात प्रगती, व्यवसायात प्रगती, अशा अनेक क्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल तर फक्त श्री गणपतीची आराधना, उपासना, साधना करावी. मग यात जप, पारायण, भजन, पूजन, अभिषेक, यज्ञयाग काहीही करावे. पण ते केले म्हणजे जीवनात प्रगती होणारच हे निश्चित आहे. पण त्यासाठी आवश्यकता असते ती शब्दांच्या नीट उच्चारणाची किंवा शुद्ध उच्चारणाची. जर का उच्चारच अशुद्ध असतील, 1-2 नव्हे, मंत्र, स्तोत्र म्हणताना अनेक चुका होत असतील तर त्या मंत्रांचे, उपासनेचे फल कसे प्राप्त होणार? त्या देवतेची कृपा कशी प्राप्त होणार? म्हणून शुद्ध उच्चारणास जास्त महत्त्व आहे. गणपती या शब्दाचा उच्चार कसा होतो ते पाहू. ग हे अक्षर उच्चारताना कंठातून स्वर निघतो, म्हणून ग हे कंठवर्ण आहे. ण हे अक्षर तालव्य आहे. त्याचा उच्चार करताना जिभेचा टाळूस स्पर्श होतो. प हे अक्षर ओष्ठवर्ण आहे. या अक्षराचा उच्चार करताना दोन्ही ओठ एकमेकांना स्पर्श करतात. ती हे अक्षर दंत तालव्य वर्ण आहे. जीभ टाळूलाही स्पर्श करते. खालचे दात व वरचे दात दोन्ही एकमेकांना किंचित स्पर्श करतात. दीर्घवेलांटी ह्या शब्दास ऊर्जा, शक्ती प्रदान करते. त्यामुळेच गणपती हा शब्द प्रभावी होतो. सांसारिक मराठी भाषेत गणपती शब्द लिहिताना ती ह्या अक्षरास दुसरी वेलांटी असते.
पण संस्कृतमध्ये मंत्रांमध्ये यास पहिली वेलांटी असते. त्याप्रमाणेच त्याचा उच्चार केला पाहिजे. मग गणपती हा शब्द तर उदाहरण म्हणून घेतला. याप्रमाणे ओम गंग गणपतये नमः किंवा कोणत्याही मंत्राचा जप सतत अखंड शुद्ध उच्चारणासहित केल्याने काय होते हे वैज्ञानिक दृष्टीने पाहू. आपल्या किंवा जी व्यक्ती भक्त अखंडपणे एकाच मंत्राचे उच्चारण करीत असेल त्या व्यक्तीच्या मेंदूतील एंडोक्राईन ग्लँड्समधील हायपोथॅलॅमस हा घटक सक्रिय होऊन हॅपी हार्मोन्स रिलीज करतो. ते 2 प्रकारचे असतात, डोपामाइन, ऑक्सिटोसिन, ज्यामुळे आपणास किंवा त्या व्यक्तीस आध्यात्मिक आनंदाची अनुभूती प्राप्त होते. ही जर क्षणभरापेक्षा जास्त वेळ टिकली तर भक्त त्या आनंदात देहभान विसरून नाचू लागतो. संसारात अध्यात्मात प्रगती होते, भगवंताची कृपा प्राप्त होते. त्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात. थोडक्यात काय तर जीवनात गती असेल तर प्रगती होते. म्हणून गणपतीची उपासना जरूर करावी. आजच्या व्हिडिओत बस इतकेच. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.